राधे राधे. हे जे ऑकल्ट सायन्स आहे, म्हणजे ॲस्ट्रॉलॉजी आहे, रेकी आहे, वास्तुशास्त्र आहे, न्यूमरोलॉजी आहे, पामेस्ट्री आहे, ज्याच्याबद्दल मी थोडंफार आज सांगणार आहे. पण ॲक्च्युली ते नाही, काही जण त्याच्यावर विश्वास ठेवतात आणि काही नाही. पण आपण काय करतो, आपण देवावर विश्वास ठेवतो की नाही. देवाला आपण थोडी बघितलं आहे, पण आपल्याला त्याची अनुभूती येते किंवा आपल्याला त्याचं अस्तित्व कुठेतरी जाणवतं आणि आपण विश्वास ठेवतो. जसं बऱ्याच जण मला मेसेज करतात की मी मध्ये जो मला अनुभव आला देवाचा तो मी सांगितल्यावर अनेक जणींनी काहींनी मेसेज पाठवले की मला स्वामी समर्थांचा अनुभव आला, मला गणपतीचा अनुभव आला, मला दत्तगुरूचा अनुभव आला. असं म्हणजे गजानन महाराजांना एकदम जागृत आहे, त्यांच्या खूप जणांना अनुभव येतो. तर हे शेवटी आपला विश्वास तेच असतं. तर मी आज आणि एक गंमत सांगते. जे असे म्हणतात ना, माझा विश्वास नाही या सगळ्यावर, आमचा विश्वास नाही, पण एखादा पामेस्ट्रीचा किंवा हस्तरेखा सांगणारा व्हिडिओ त्यांनी बघितला तर ते हळूच आपला पण हात बघितल्याशिवाय राहत नाही, खरं की नाही. आज मी त्याच्याबद्दल सांगणारच आहे, पण त्याच्या आधी ना मी एक मस्त गोष्ट सांगणार आहे की शेवटी आपल्याला मार्ग काढावा लागतो, आपल्याला संकटातून बाहेर पडावं लागतं. त्याच्यासाठी कोणाची मदत घ्यायची वाट बघितली तर ते होत नाही. तर एक ना गोष्ट आहे, मस्त आहे ती. एक उंदीर असतो, तो बिळातनं ना बाहेर याचा प्रयत्न करायचा, तेव्हा समोर बघायचा तर एक मांजर अगदी टपलेली असायची त्याला खायला. तो खूप घाबरतो, हे काय हे असं, त्या आपल्याला काहीतरी उपाय केला पाहिजे. ते एकदा इकडे तिकडे बघतो, मांजर नाही, हे बघून पळत 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 एका साधूकडे जातो आणि साधूला म्हणतो, महाराज मला मांजर करा, कारण मला संकटातनं दूर करा. तर ते म्हणतात की मग तुझा मार्ग तुला शोधला पाहिजे, दुसरं कोणी तुला मदत करणार नाही, हे लक्षात ठेव. ते नाही 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 नाही, मला तुम्हीच मदत करा, मला मांजरच करा बास. साधू म्हणतात ठीक आहे. तो मांजर होतो. 2-4 तास त्याचे चांगले जातात. तो जात असतो तेवढ्यात तिथनं एकदम घुरघुरणारा कुत्रा दिसतो. हा आता अंगावर येणार ह्या भीतीने ते उंदीर जो मांजर झालेला असतो तो पळत सुटतो आणि परत घाबरतो. भराभरा परत साधूकडे येतो आणि साधूला म्हणतो, महाराज नाही 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 नाही, मला कुत्राच करा, कारण कुत्र्याची मला खूप भीती वाटते. तर ते सांगायचा प्रयत्न करतात, पण ते उंदीर काय ऐकत नाही. बरं तुला कुत्रा करतो. मग ते साधू महाराज त्याला कुत्रा करतात. मग तो जरा 2-4 तासाचे सुखात जातात. ते असा जात असतो, समोरून वाघ येताना दिसतो, तो एवढा घाबरतो. परत पळत 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 तो साधूकडे जातो आणि म्हणतो, बाबा मला वाघ कर, वाघ झालो की मला काही भीती नाही. साधू सांगायचा प्रयत्न करतो, पण हा ऐकायच्या मूडमध्ये नसतो. तो साधू त्याला वाघ करतो. आता वाघ असल्यावर तर आता आरामात माझं आयुष्य जाईल असं वाटत असताना समोर त्याला एक वाघ आणि एक सिंह एकमेकात भांडतात असं दिसतं. जोरात ते लढाई करतात एकमेकांची. शेवटी वाघ हरतो आणि निघून जातो. झालं. हा परत साधूकडे येतो आणि म्हणतो, नको मला जंगलचा राजा सिंहच कर, म्हणजे काही टेन्शनच गेलं. बरं तो म्हणतो, तो त्याला जंगलचा राजा म्हणजे सिंह करतो. आता मी सुखाने झोपीन म्हणून तो एका झाडाखाली तो सिंह जो उंदीर असतो मुळात तो झोपून जातो. उठतो तेव्हा बघतो की आपण एका शिकाऱ्याच्या जाळ्यात अडकलो आहोत. तेवढ्यात तिथनं तो साधू महाराज जात असतो. तर तो जोरात हाकून म्हणतो, मला मूळच रूप उंदीरच बरं आहे, मला तेच करा. आणि त्याला परत साधू उंदीर करतात. उंदीर असल्यामुळे ती जाळी मोठी असल्यास तो सहज निघू शकतो आणि तो बिळात जातो. आणि त्याला आता कळतं की शेवटी आपला मार्ग आपल्यालाच काढायला लागतं. संकटात आपल्यालाच आपली साथ असते हे त्याच्या तेव्हा लक्षात येतं. तेव्हा नेहमी लक्षात ठेवायचं की घाबरून संकट दूर पडत नाही किंवा दुसरा कुठला चुकीचा मार्ग घेण्यापेक्षा त्याच संकटातनं त्याच वेळेत आपण कसे बाहेर पडू याचा विचार केला पाहिजे. आता मी आता ह्याचा नुकताच मस्तपैकी असा अभ्यास केला आहे, थोडा म्हणजे वाचते आहे थोडं. तर मला ते फार इंटरेस्टिंग वाटलं की मी तुम्हाला सांगते. ही जी रेषा आहे
ही बघा, ही ही जी आहे ही जीवन रेषा आहे. ही जी आहे ही मस्तिष्क रेषा आहे, ही जी जाते ती. आणि ही आहे ही हृदयाची रेषा आहे. कळलं की नाही? आता तुम्हाला काही काही म्हणजे जे मला माझ्या ह्याच्यातनं ते मला बरं वाटलं म्हणून मी लगेच शेअर करते. तुम्हाला माहितीच आहे आता माझं स्वभाव. आता हा अंगठा ना या पेराच्या वर ज्याचा असेल त्याला ना आयुष्यभर म्हणजे व्यवस्थित पैसे बिसे असतात, काही त्रास होत नाही आयुष्यात. खूप असे लखपती करोडपती होत नाही, पण सतत पैशाचा ओघ असतो आणि त्यात पैशाचं टेन्शन या व्यक्तींना येत नाही. हा पेर आणि हा पेर ह्याचं हे जर एका लाईनीत असेल, माझं हे बघा म्हणजे ते मजा येते आपल्याला. म्हणजे आता विश्वास ठेवा किंवा नका ठेवू, पण हे आपलं जेव्हा प्लस वाटतं तेव्हा आपण कुठेतरी आत सुखावतो, एवढं नक्की. तर ही लोकं ना समाधानी असतात, खूप म्हणजे हे असतात, चांगली असतात. हे हा पेर आणि हा पेर एका लाईनीत आहे पाहिजे. आता तुम्हाला मेन म्हणजे ही लग्नाची रेषा असते. ही जेवढी करंगीच्या जवळ तेवढं लवकर लग्न होतं त्यांचं. ही रेषा जेवढी करंगीच्या खाली तेवढं उशिरा घेतं. आणि मध्ये मध्ये अशा लाईनी बिनी असतील त्याच्याच तर असं म्हणतात की ते हा म्हणजे हृदय म्हणजे काय ते प्रेमभंगभिंग झालेला असतो, अशा लोकांचे असे असतात. आणि इथे असतात नाही ही मुलांची रेषा असते. तर असे छान वाटतं आपल्याला. बघा माझं लग्न पण लवकर झालं आणि माझी रेषा करंगीच्या जवळ आहे. तर अशा काही काही गोष्टी आपल्याला छान वाटतात आणि चांगल्या घ्यायच्या, वाईट सोडायच्या. आणि ही जी रेषा आहे जीवनरेखा लाईफ, ही जेवढी लांब तेवढं आयुष्य चांगलं. पण लहान असली तरी ते लहान आहे म्हणजे काय आयुष्य कमी असं नाही की ते लोकांना चंचल असतात, एका नोकरीमध्ये छान टिकत नाहीत, सारखे बदलत असतात, असा त्याचा अर्थ आहे. या लाईफलाईनला का अशा जिथे जिथे लाईन असतात त्याच्या अर्थ आतमधनं आपल्याला आजारपण येतात. आणि इथे जर असं आहे बघा, दूर तोंड असतात अशी शेवटी झालेले असतात, तर त्यांना एकतर मोक्ष चांगला मिळतो किंवा परदेश गमन. मला वाटतं दोन्हीचा अर्थ बहुतेक एकच आहे. आता म्हणजे ज्यांची ही लाईफलाईन ही जी आहे, आणखीन ही जी रेषा आहे मस्तिष्क रेषा, ही जर जोडलेली असेल ना अशी एकामेकाला, तर ते लोकांना दुसऱ्यावर डिपेंड असतात. म्हणजे प्रत्येक गोष्टी दुसऱ्याचा विचार घेऊन निर्णय घेतात, पटकन असा निर्णय घेत नाहीत ते डिपेंड असतात. पण ह्या दोन रेषा, हे मला जाम पटलं म्हणून मी सारखा असा हात करून दाखवते. या दोन रेषांमध्ये जर असा हे असेल म्हणजे गॅप असेल तर मात्र ते लोक इंडिपेंडंट असतात. हे स्वतःचा निर्णय स्वतः घेतात, म्हणजे दुसऱ्यांवर अवलंबून जास्त राहत नाहीत. सेल्फ कॉन्फिडन्स त्यांना जास्त असतो. अशा आपल्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या आठवल्या त्या मी सांगितल्या. ह्या आणखीन ही रेषा जी आहे ना, ही हृदय रेषा, ही जर का अशी जाऊन इथे वळली ना, तर तो जो पार्टनर असतो तो फार सुंदर आणि इंटेलिजंट असतो. बाई असेल तर त्याच्या पती चांगले असतात, नवरा मुलगा असेल तर त्याची पत्नी चांगली असते. अशी छोटे छोटे मजेदार जे माझ्या ह्याच्यात बघितले, मला काही काही खूप पटले, त्यामुळे मी म्हटलं चला आपण तुमच्याकडे पण शेअर करूया. राधे राधे.